नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कपडे आहेत कपाटातले ते मी कसे ऑर्गनाइज करते जेणेकरून ते विस्कटतही नाही आणि खराबही होत नाहीत, सुटसुटीत दिसतात। तर हा बिफोरचा व्हिडिओ होता। कुठच्याही कपाटात जर तुम्हाला कपडे ठेवायचे असतील, ऑर्गनाइज करायचं असेल तर त्याला सर्वात पहिले सगळे कपडे बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला सेग्रीगेशन करायला इझी होईल। वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार तुम्ही त्याला सेग्रीगेट करून घ्या, जसे शर्ट्स असतील, फॉर्मल शर्ट असतील, पॅन्ट्स असतील किंवा इतर सामान असेल किंवा कुर्तीज वगैरे असतात। त्यानंतर जे ऑर्गनायझर आपल्या डोक्यामध्ये आयडिया असते की हा ऑर्गनायझर आपल्या कपाटात फिट होईल, तसेच ऑर्गनायझर तुम्ही विकत घ्या, म्हणजे जे तुमच्या कपाटात योग्य प्रकारे तुम्हाला ठेवता येतील। नाहीतर विनाकारण जर आपण मोठं ऑर्गनायझर घेतलं आणि जागा कमी असेल तर आपले पैसे वेस्ट होऊ शकतात। त्यामुळे कुठचंही ऑर्गनायझर विकत घेताना आपली नीड काय आहे, आपल्या कपाटात केवढी जागा आहे त्यानुसारच मग ऑर्गनायझर घ्या। तर मी हे एक शेल्फ डिवायडर ऑर्गनायझर घेतलं आहे। ॲक्च्युली हे शर्ट्स किंवा टी शर्ट्स वगैरे ठेवण्यासाठी खूप इझी असतं। मेन्सचे जे कपाट असतात, वॉर्डरोब असतात, त्याच्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी हे एक अगदी सोपं आणि अगदी सुटसुटीत असं ऑर्गनायझर आहे। त्यानंतर जे कपाट आहे ते ओव्हरऑल सगळे कपडे काढल्यानंतर असे असतात आणि खालचा जो तुम्हाला कप्पा दिसतोय तिथे एक मोठा मी ऑर्गनायझर ठेवला आहे, जिथे मी एक्स्ट्राचे कपडे आहेत माझ्या मिस्टरांचे ते ठेवले आहेत। मेनली हे जो सेक्शन आहे वॉर्डरोबचा, यामध्ये मी माझ्या मिस्टरांचे कपडे ठेवणार आहे। फक्त त्यांचं जे कपड्यांचं ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या सेक्शनमधलं त्यांचंच मी तुम्हाला आज व्हिडिओ दाखवते आहे। नंतर कधीतरी मी माझा जो सेक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण साड्या किंवा कपडे किंवा वेस्टर्न वेअर वगैरे कसे मी ऑर्गनाइज करून ठेवते ते देखील एकदा तुमच्यासोबत शेअर करेल। आता ह्या ऑर्गनायझरचा फायदा असा आहे की हे एकावर एक असे ठेवता देखील येतात किंवा जवळजवळ जरी ठेवता येतात। आता ह्या वरच्या जे सेक्शनमध्ये मी सगळे फॉर्मल शर्ट, ज्यांचे ऑफिसमध्ये जाण्याचे सगळे कपडे आहेत ते ऑर्गनाइज करणार आहे। हँगरवरती जे फॉर्मल शर्ट्स आहेत ते पहिले मी लावून घेतले आहेत, म्हणजे मला एक अंदाज आला की खाली किती जागा आहे आणि मग त्या जागेनुसार मी पहिले माप घेऊन घेतलं होतं, मग ऑर्गनायझर ऑर्डर केलं होतं। आता तुम्ही इथे बघू शकता हे जे ऑर्गनायझर ठेवल्यानंतर अगदी परफेक्ट फिट बसलं आहे, म्हणजे जे वरचे कपडे मी टांगले आहेत त्याला कुठलाही प्रकारचा असं धक्का या ठिकाणी ऑर्गनायझरचा बसत नाही आहे, म्हणजे अगदी व्यवस्थितपणे हे ऑर्गनायझर इथे फिट झालं आहे। त्या ऑर्गनायझरमध्ये मी सगळे फॉर्मल शर्ट्स ठेवले आहे, बाजूला सगळ्या जीन्स आहेत आणि त्याच्या शेजारी अगदी शॉर्ट्स वगैरे असतील किंवा घरात घालायचा पॅन्ट्स वगैरे असतील त्याला रोल करून ठेवलं आहे। घरात घालणाऱ्याच्या कपड्यांना आपण इस्त्री नाही केली किंवा असे 2-3 फोल्ड जरी केले तरी चालतात, त्यामुळे मग ते अगदी छोट्याशा जागेत व्यवस्थितपणे ठेवता आले आहेत। आता हे जे 4चा सेटमध्ये हे ऑर्गनायझर आलं होतं, वरती एक ऑर्गनायझर मी यूज केला, आता खालती या 2 ऑर्गनायझरमध्ये मग मी सगळे टी शर्ट ठेवले आहे। आता टी शर्ट ठेवताना देखील कॉलरचे टी शर्ट वेगळे ठेवले आहेत आणि बिना कॉलरचे टी शर्ट वेगळे ठेवले आहेत। त्यानंतर ही जी छोटीशी जागा आहे हिला मी वाया जाऊ दिली नाही आहे। इथे घरात घालणाऱ्याचे जे टी शर्ट असतात किंवा आपल्या ऑफिसमध्ये कधीतरी इव्हेंट होतो त्यासाठी लागणारे टी शर्ट असतात, त्यांची अगदी छोटीशी घडी होते ती ठेवली आहेत। अजून एक माझ्याकडे ऑर्गनायझर होतं त्याचा वापर केला आहे। त्यानंतर बास्केटमध्ये मग मी घरात घालणाऱ्याचे जे टी शर्ट असतात त्यांना ऑर्गनाइज केलं आहे। त्याच्या पाठीमागे छोटीशी जागा होती, ती वेस्ट न घालवता काही एक्स्ट्राच्या वस्तू असतात त्यांना मग पाठीमागे जाऊ दिलं आहे। हे जे पांढरा ऑर्गनायझर आहे इथे सगळे पांढऱ्या कलरचे कुर्ते आणि त्याच्यावरच्या ज्या पॅन्ट आहे जे मिस्टर वापरतात त्यांना ठेवलं आहे। हे जे ऑर्गनायझर मी सुरुवातीला ठेवलं होतं इथे मी सगळे जे स्वेटर आहे किंवा जॅकेट्स आहे ते ऑर्गनाइज करून ठेवलं होतं, परंतु नंतर मग मी त्याची जागा चेंज केली, कारण की ते वरचं ऑर्गनायझर काढून खालती लावलं आणि त्या वरच्या ऑर्गनायझरमध्ये मग मी त्यांचे सगळे लग्नात घालणाऱ्याचे किंवा फेस्टिवलमध्ये घालण्याचे कुर्ता सेट वगैरे ठेवले आहेत। ही जो छोटीशी जागा आहे इथे पुन्हा मग मी इथे शॉलचा जो बॉक्स आहे आमच्याकडे तो ठेवला आहे, म्हणजे ती जागासुद्धा मी वेस्ट जाऊ दिली नाही आहे। जेवढ्या जागेचा वापर करता येईल तेवढ्या जागेचा वापर मी कपाटात करण्याचा प्रयत्न केला आहे। आता
हे जे आहे हे ओव्हर लुक आहे, आफ्टरचं आहे, की पूर्ण जे कपडे आहेत ते ऑर्गनायझरमध्ये लावून घेतल्यानंतर अशा प्रकारे माझं हे कपाट दिसत असतं. अगदी सुटसुटीत असे सगळे कपडे या कपाटात ऑर्गनाइज झाले आहेत. जे फॉर्मल शर्ट्स आहेत ते हँगरवरती लावले आहेत, म्हणजे ते दररोज ऑफिसला घालायला काढताना अगदी त्यांना इझी होईल म्हणून. कारण की असेच खाली ठेवले असते तर बऱ्याच वेळा शर्ट्स वगैरे काढताना खालच्या शर्ट्सची इस्त्री खराब होते. त्यामुळे मग मी असा विचार केला की हे जे शर्ट्स आहे हे हँगरवरती लावले. काही जे शर्ट्स आहेत ते ऑर्गनायझरवरती ठेवले आहेत. त्यानंतर ऑफिसचे जाणाऱ्या ज्या पॅन्ट्स आहेत घालणाऱ्या किंवा जीन्स आहेत त्यासुद्धा त्याच्याच बाजूला ठेवल्या आहेत, म्हणजे पूर्ण सेट हा लगेच काढता येतो म्हणून. खालच्या बाजूला 2 ऑर्गनायझरमध्ये सगळे टी शर्ट्स ठेवले आहेत. हे घरात ज्या टी शर्टची अगदी छोटी घडी होते, ज्यांना प्रेस करण्याची गरज नाही, अशा टी शर्टला अगदी 2-3 फोल्ड करून आपण छोट्याशा जागेत ठेवू शकतो. आता याचा देखील उपयोग अगदी सोपा आहे ऑर्गनायझरचा. याचा फायदा हाच आहे की मी आतलं जेव्हा टी शर्ट काढलं तेव्हा बाकीच्या टी शर्टची जी घडी आहे ती विस्कटली नाही. नंतर पुन्हा ठेवताना अगदी व्यवस्थितपणे टी शर्ट या ऑर्गनायझरमध्ये ठेवता आलं. याचमुळे मग मी या ऑर्गनायझरचा ऑर्गनायझेशनसाठी वापर केला आहे. त्यानंतर हे 2 ड्रॉवर दिले आहेत. इथे सुद्धा एक ड्रॉवर ऑर्गनायझरचा वापर मी केला आहे, जिथे मग रोज वापरण्यात येणारे हँकरचिप्स आणि सॉक्स वगैरे ठेवले आहे. अगदी इझी असं ऑर्गनायझर हे मला वाटलं. रुमालाची छोटी घडी होते, सॉक्सचे देखील पेअर इकडे तिकडे होतात, पण या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे या सगळे जे कपडे आहेत ते ऑर्गनाइज करता आले आहेत. त्यानंतर दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये माझे कपडे ठेवले आहेत आतले, आणि ओमचे आहेत काही. खालीचा जो सेक्शन आहे तिथे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की स्वेटरचा जो सेक्शन होता तो मी काढला आणि इथे मग सगळे फेस्टिवल वेअरसाठी जे किंवा लग्नात घालणारे कुर्ते वगैरे असतील ते ठेवले आहेत. इथे हा पूर्ण पांढऱ्या कपड्यांचा सेक्शन बनवला आहे, म्हणजे कुठल्याच कपड्यांमध्ये ते मिक्स होणार नाहीत. हे त्यांचं जे कंपनी आहे त्यात जे वापरतात त्यांना यूज कधी कधी फंक्शन असतं तेव्हा ज्यांना लागतात ते कपडे मी इथे बास्केटमध्ये ऑर्गनाइज केले आहेत. आता हा भला मोठा साडी केस आहे किंवा स्टोरेज ऑर्गनायझर देखील म्हणू शकतात. समोरच्या बाजूला ट्रान्सपरंट आहे. इथे सगळे मी स्वेटर किंवा त्यांचे जॅकेट, श्रग वगैरे ठेवले आहे. आणि ही जी आहे या बॉक्समध्ये पाश्मिना शॉल ठेवली आहे. शॉल अगदी नाजूक असते, त्यामुळे मग तिला मी अशाच ज्या बॉक्समध्ये ती आली होती त्याच बॉक्समध्ये ठेवली आहे. आता या मोठ्या स्टोरेज ऑर्गनायझरचा फायदा हा आहे की त्याला समोरून असं ट्रान्सपरंट झिप दिलेली आहे, त्यामुळे आतली जी वस्तू असेल, कपडे असतील, अगदी सहजपणे काढू शकते. याच्यात मग अगदी स्विमिंग वेअर असेल किंवा एक्स्ट्राचे माझे थोडेसे कपडे आहेत किंवा ओमचे आहेत, हे सगळे मी या बॉक्समध्ये ठेवले आहेत. कारण की हे कधीतरी वर्षातनं लागतात, दररोज लागत नाही, त्यामुळे मग त्यांना असेच उघड्यावरती ठेवण्यापेक्षा मग अशा स्टोरेज बॉक्समध्ये ऑर्गनाइज करून दिलं आहे. असे जे ऑर्गनायझर आहे किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही कपाट लावलं तर तुमचं कपाट देखील नेहमी सुटसुटीत होईल, पसारा होणार नाही. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, खाली कमेंट करायला विसरू नका, तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.